बरेच दिवसापासून गोकुळची सर्वसाधारण सभा उद्या 9 तारखेला होणार आहे आणि त्या बाबतीत माझी भूमिका काय असणार आहे याच्याबद्दल सगळ्यांची उत्सुकता होती. बरेच तर्कवितर्क लावण्यात आले, पण नेहमीप्रमाणे जसं 4 वर्ष सर्वसाधारण सभेच्या आधी मी पत्रकार परिषद घेते त्या पद्धतीने आज पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका स्पष्ट करावी म्हणून ही आजची पत्रकार परिषद आहे. 2021 मध्ये जेव्हा गोकुळ दूध संघाच्या निवडणुका झाल्या तेव्हा आम्ही 4 संचालक विरोधी गटातून निवडून आलो आणि तेव्हापासून आज तागायत मी विरोधी संचालिकेची जबाबदारी मला वाटते पार पाडत आलेली आहे. मला असं वाटलं होतं, मानसिकता अशी तयार पण झाली होती की पुढचे जे 5 वर्षासाठी आम्ही विरोधी म्हणून निवडून आलेलो आहे तर 5 वर्ष हा संघर्ष असाच करावा लागेल, विरोधात राहावं लागेल अशी पूर्णपणे मानसिकता होती. पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे राजकारणाची परिस्थिती ही कायम सारखी नसते किंवा तीच स्थिती कायम राहत नसते. तसंच 2021ला महाविकास आघाडीमध्ये जे नेते होते ते 2024ला विधानसभेमध्ये महायुतीचा घटक बनून निवडून आले. त्यामुळे साहजिकच आहे की राज्यात बदल झाला म्हणून गोकुळमध्ये सुद्धा थोडेफार बदल झाले आणि आत्ताच मे महिन्यामध्ये 2024ला आमचे महायुतीचे चेअरमन झाले. त्यामुळे माझी भूमिका बदलणार की काय याच्याकडे लोकांचं लक्ष लागून राहिलं. पण नेहमीप्रमाणे सर्वसाधारण सभेच्या आधी गोकुळला आमच्या काही संस्था प्रश्न विचारत असतात, दूध उत्पादकांचे काही प्रश्न असतात, दूध संस्थेचे प्रश्न असतात. त्या पद्धतीनं आम्ही गोकुळला प्रश्न दिलेले आहेत. त्या संदर्भात त्यांच्याबरोबर माझी बैठकही झाली. त्यांनी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देण्याचा पण प्रयत्न केला आणि त्या प्रश्नांची फार काही समाधानकारक काही प्रश्नांची उत्तरं न मिळाल्यामुळं आज पत्रकार परिषदेमध्ये हा विषय मांडण्याची आज वेळ आली. कसं आहे ना की आमच्या विरोधकाच्या प्रमाणे आम्हाला दोन्ही दगडावरती हात ठेवून राजकीय फायदा घेता येत नाही. त्याच्यामुळं काय असेल ती आपली भूमिका स्पष्टपणे मांडावी या मताची मी आहे आणि म्हणून आज मी माझी भूमिका स्पष्टपणे इथं सगळ्यांच्या समोर मांडत आहे. चेअरमन पदावरती महायुतीचे अध्यक्ष असताना जर मी विरोधात राहिले तर तो युती धर्म मोडल्यासारखा होईल, म्हणून चेअरमनच्या विरोधात मी राहणार नाही. उद्याची सभा शांततेत पार पाडण्यासाठी आमचंही सहकार्य असेल चेअरमनला आणि उद्याची सभा शांततेत पार पडेल. आमचा जो काही प्रश्न आहे तो 23-24च्या आर्थिक वर्षाच्या कारभारावरती प्रश्न आहे. आमचे चेअरमन नवीन आहेत, मेमध्येच त्यांची निवड झालेली आहे, त्यामुळे मागच्या वर्षीच्या कारभाराचं खापर त्यांच्यावरती मी फोडणार नाही, त्यांना याला जबाबदार पकडणार नाही. पण हे आमचे मागच्या कारभारावरचे काही प्रश्न आहेत, त्याचं जोपर्यंत शंका निरसन होत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की मी आत्ता इतक्यात उद्याचं भाकीत करणं चुकीचं होईल. पण तरीसुद्धा काही प्रश्न आहेत जसे की तुमचं हे रोलिंग राहतं. काही प्रश्न आहेत जसे की मार्केटिंगचा विषय आहे. मार्केटिंगवरती आपण दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करतो गोकुळमध्ये. आम्ही एक छोटासा विषय घेतला FM च्या जाहिरातीचा. आम्ही 3 जिल्ह्यात चौकशी केली, कोटेशन्स घेतले. अगदी जितक्या वेळा गोकुळ जाहिरात देतं, जितक्या सेकंदाची जाहिरात देतं, जितक्या कालावधीसाठी देतं तेवढ्या कालावधीसाठी कुठलंही निगोशिएशन न करता आम्ही कोटेशन घेतलं. ते साधारणतः आम्हाला 56,000 रुपयाला कोटेशन पडलं, ज्याच्यावरती गोकुळचं 2 लाखाचं बिल निघालेलं आहे. म्हणजे जर आपल्याला 56,000 विदाऊट निगोशिएशन मिळू शकतं तर गोकुळसारख्या संस्थेला ज्यांची जाहिरात ही सतत दिली जात असते त्यांना ते स्वस्तात पडणं अपेक्षित आहे. तर असे काही मुद्दे आहेत ज्याची उत्तरं अजूनही आम्हाला व्यवस्थित मिळालेली नाही आहेत. दुसरी गोष्ट, चेअरमन हे माझ्या माहेरचे आहेत, कागलचे आहेत, माझ्या लहान भावाप्रमाणे आहेत आणि त्यांचं नेहमीच चेअरमन झाल्यापासून मला सहकार्य आहे, त्याबद्दल मी नाकारणार नाही.
आणि म्हणून त्यांनी मला स्टेजवरती येण्याची विनंती केली आहे, हे सुद्धा तितकंच खरं आहे. पण जसं मी सांगितलं की काही प्रश्न अजून अनुत्तरित आहेत, काही गोष्टी अजून आमच्यामध्ये घडलेल्या नाही आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की ते अगदीच नवखे असल्यामुळं त्यांना अजून थोडंसं काम करण्याची संधी द्यावी. ज्या काही सुधारणा करायच्या आहेत, सत्तेत नसताना विरोध करणं सोपं आहे, सत्तेत असताना लोकांचे प्रश्न सोडवण्यावरती भर द्यायचा असतो, या मताची मी आहे. जर आज आम्ही महायुतीचा घटक आहे तर जे माझ्या सभासदांचे प्रश्न आहेत, जे माझ्या लोकांचे प्रश्न आहेत, गोकुळच्या हिताचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यावरती आम्ही जास्तीत जास्त इथून पुढे भर देऊ. त्यांना नेहमीच माझं सहकार्य राहील, कारण त्यांचीही भूमिका तशी सहकार्याची आहे. आणि त्याच्यामुळं इतकंच आज तुमच्या सर्वांच्या वतीनं मला सांगायचं आहे की उद्या सर्वसाधारण सभेसाठी काही शंकांचं निरसन झाल्याशिवाय जर मी गेले तर त्याचा अर्थ असा होईल की माझी पण या सगळ्याला मुकसंमती आहे. आणि त्यामुळं उद्या स्टेजवरती न बसण्याचा निर्णय मी आज घेत आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक उद्या ह्याच्या अजेंडावरती एक विषय आहे की 21चे 25 संचालक करणार. आणि तुम्हाला माहिती आहे, यापूर्वीही मी याच्यासाठी विरोध केलेला आहे. विरोध म्हणजे याच्यासाठी माझा पूर्णपणे विरोध नाही, पण मी त्यावेळेसही सांगितलेलं की याच्यामधून गोकुळचं हित काय साध्य होणार आहे ते सांगा. पण तशी डिटेलमध्ये चर्चा झाली नाही त्यांच्याशी. त्यांनी मला सांगितलं की प्रत्येक तालुक्याला प्रतिनिधित्व द्यायचं आहे, म्हणून आम्ही हा निर्णय घेत आहोत. पण माझं आजही म्हणणं असं आहे की उद्याचं 21 लोकांचं पॅनल करत असताना हवं तर 12 तालुक्यांना 12 प्रतिनिधी द्या आणि उरलेले 9 प्रतिनिधी मग जिथं जास्त संख्या असेल, सभासद संख्या, तिथे आपण जादाचे देऊ शकतो. म्हणजे 21च्या पॅनलमध्ये सुद्धा 12 तालुक्यांना व्यवस्थित प्रतिनिधित्व देऊन मांडणी होऊ शकते. कारण काय झालेलं, 2021ला जेव्हा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा आमच्याच विरोधी आघाडीच्या नेत्यांनी प्रचार केला होता की संचालकांवर भरपूर खर्च केला जातो आणि बोजा गोकुळवरती पडतो. हा त्यांच्या प्रचाराचा एक मुद्दा होता. पण तुम्हाला आजही सांगते, गोकुळच्या संचालकांच्या मीटिंगसाठी त्यावेळेस 3 लाखाची तरतूद केली जायची. त्यातले 2 लाख रुपये खर्चावरती पडत होते, 1 लाख रुपये राहत होते. तुम्हाला हे जास्त माहिती असेल. पण आज जर गोकुळच्या संचालकांचा खर्च बघितला तर तो 13 लाखांवरती गेलेला आहे. 3 लाखाचा 13 लाख झालेला आहे. आणि मग तुमचा इतर खर्च जो असतो, तुमचा अभ्यास दौरा वगैरे, जो काही इतर खर्च असतो, बाहेरच्या मीटिंग्स वगैरे, त्याच्यासाठी आपण 30 लाखाची तरतूद पूर्वी करत होतो. त्यातले 20 लाख खर्च होत होते. यावेळेस तो खर्च जवळपास 56 ते 58 लाखावर गेलेला आहे. आणि त्याच्यामुळं अजून सभासद संख्या वाढवून गोकुळवरती कृपया याचा बोजा टाकू नये, या मताची आजही मी आहे आणि या मताशी मी आजही ठाम आहे. त्यामुळं माझी ही विनंती राहील की उद्या हा जो विषय अजेंडावरती घेतलेला आहे तो विनाकारण न रेटता हा पुनर्विचारासाठी ठेवण्यात यावा. संचालक वाढीचा ह्या 2 गोष्टी झाल्या, टेक्निकल गोष्टी, गोकुळच्या गोष्टी, सभासद हिताच्या गोष्टी. तिसरी गोष्ट आहे म्हणजे जेव्हा असं झालं की मी आता एक महायुतीचा घटक आहे, प्लस मला गोकुळची संचालिका म्हणून माझ्या सभासदांचे अनुत्तरित प्रश्न आहेत म्हणून मला विरोधात बसावं लागेल का काय, म्हणून या संभ्रमात असताना मी आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, माझे श्रद्धास्थान आदरणीय महादेवरावजी महाडिक साहेब, आमदार अमल महाडिक साहेब, खासदार धनंजय महाडिक साहेब, या सगळ्यांशी चर्चा केली आणि आम्ही अशा निर्णयावरती पोचलो. कार्यकर्त्यांशी, माझ्या प्रमुख गटाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा झाली, त्यांची मतं आम्ही विचारात घेतली. आणि आता कार्यकर्त्यांची भावना तुम्ही समजून घ्या. पहिल्या 2 गोष्टींमध्ये मी तुम्हाला गोकुळच्या हिताच्या गोष्टी सांगितल्या. कार्यकर्त्यांची भावना अशी होती की तुम्ही म्हणताय महायुती म्हणून, पण आज महायुती जर म्हणत असाल, महायुतीची सत्ता आलेली आहे, महायुतीचा चेअरमन आज गोकुळवर आहे, अशी जर तुमची भूमिका असेल तर या सालाच्या अहवालामध्ये महायुतीच्या एकाही नेत्याचा फोटो छापलेला नाही. विद्यमान खासदारांचा नाही, विद्यमान आमदारांचा नाही. आणि जर तुम्ही महायुती म्हणताय तर सुरुवात इथूनच करा, अशी कार्यकर्त्यांची भावना. त्यामुळे ह्या सगळ्यांचा मेळ घालण्यासाठी आम्ही असा विचार केला की उद्या महायुतीचे चेअरमन आहेत म्हणून त्यांना विरोध नाही, पण कारभार हा 23-24चा आहे, त्याच्यावरती आजही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची जोपर्यंत उत्तरं मिळत नाही
तोपर्यंत त्याला समर्थन नाही आणि म्हणून स्टेजवरती न जाण्याचा मी निर्णय घेतला. थोडक्यात आपण विरोधात आहात की सत्ताधाऱ्यांसोबत आहात, त्या प्रश्नाची उकल होत नाही, दोन्ही बाजूने आपण. खरं तर हा प्रश्न आहे ना काँग्रेसच्या नेत्यांना विचारायला पाहिजे, कारण मुश्रीफ साहेबांनी स्पष्ट सांगितले की महायुतीची सत्ता आहे म्हणजे मी महायुतीचा घटक आहे. नेमकी आता त्यांची भूमिका काय असणार आहे? आजपर्यंत महायुतीचा अध्यक्ष आहे म्हणून स्टेटमेंट केलेलं नाही, यावर काय? मग मला असं वाटतं ते त्यांना विचारलं पाहिजे, कारण इकडे कसं आहे, जर त्यांनी हां ऐका ना, जर चेअरमन महायुतीचा चेअरमन म्हणत नसतील आणि जर मुश्रीफ साहेब एकीकडे म्हणत असतील की आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत, तर मग हे त्यांनी एक्सप्लेन करावं. त्यांच्या वतीनं मी बोलणं चुकीचं होईल, कारण आम्ही त्यांना सगळ्यांनी संमती दिली आहे महायुतीचा अध्यक्ष म्हणून होण्यासाठी. मी सांगितलं ना, मी युती धर्म पाळणार म्हणून महायुतीचा अध्यक्ष होण्यासाठी त्याला आमची पण संमती होती आणि त्याच्यामुळं महायुतीमध्ये राहून हसन मुश्रीफांना ज्यावेळी सतेज पाटलांच्या बद्दल प्रश्न विचारले त्यावेळी मुश्रीफ म्हणत होतात की सहकारातली मैत्री वेगळी आणि राज्यातलं राजकारण वेगळं, मात्र तुम्ही सहकारात देखील महायुती म्हणताय, ही कुठंतरी मुश्रीफांची भूमिका वेगळी दिसत नाही. हो, पण मुश्रीफ साहेबांच्या वतीनं मी बोलू शकत नाही ना, ही भूमिका मुश्रीफ साहेबांनी पहिला तुमच्यासमोर क्लिअर केली पाहिजे. तुम्ही जाऊन हीच भूमिका मुश्रीफ साहेबांना विचारा, त्यांचं उत्तर आलं की 100% दुसऱ्या मिनिटाला मी माझी प्रतिक्रिया देईन. नवीन अध्यक्ष हे कागलचे आहेत, भावासारखे आहेत असं म्हणून त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करताय आणि स्टेजवर देखील जाणार नाही असं म्हणताय. गोकुळचे नेते आहेत आणि महायुतीचे देखील मंत्री असल्यावर हसन मुश्रीफ यांच्यावर काही चर्चा झाली आहे का मग तुमची याबाबत? नाही, माझी वैयक्तिक त्यांच्याशी काही चर्चा झाली नाही. माझ्या आजपर्यंत ज्या बैठका झाल्यात त्या नावेद मुश्रीफ यांच्यासोबतच झालेल्या आहेत. माझी मोठ्या साहेबांच्या बरोबर काहीही बैठक झालेली नाही मुश्रीफ साहेबांच्या बरोबर. नाही, त्यांची KDCCला झाली असं मी ऐकलं. म्हणजे मुश्रीफ साहेबांनी सगळ्या संचालकांची बैठक घेतली होती वाटतं. आघाडीच्या संचालकांची घेतली असेल. शाहू आघाडी होती ना त्यांची. मी स्टेजवरती जाणार नाही, तर मी त्यांना विनंती करते तुमच्या माध्यमातून की काहीतरी खाली मला माझ्या सभासदांच्या सोबत बसण्यासाठी जागा करावी, एक माईकची व्यवस्था करावी. आणि मी असं काल पेपरमधून वाचलं की त्यांनी सांगितले सगळ्या सभासदांची व्यवस्थित उत्तरं, प्रश्नांची उत्तरं देऊन सभा चांगली पार पाडावी. तर मला तशी अपेक्षा आहे की सगळ्या सभासदांची उत्तरं ते देतील म्हणून. शक्ती प्रदर्शन नाही होते, सभासद येतात माझ्यासोबत. आता यावेळेस कसं आहे की जेव्हा माझ्यासोबत सगळे लोक येतात तेव्हा येताना उगाच दंगा होतो आणि मग सभा डिस्टर्ब होते असं सांगितलं जातं. त्यामुळे यावेळेस आम्ही सभासदांना सुद्धा रिक्वेस्ट केलेली आहे की तुम्ही आधी जाऊन बसा. त्या पद्धतीनं सगळ्यांना पासेस सुद्धा दिलेले आहेत आणि ते जाऊन बसतील आणि थोडेफार काही लोक असतील ते माझ्यासोबत येतील. हो का? नाही, माझ्या तरी कानावर नाही आला. नाही, खरंच नाही आला. म्हणजे माझ्या कानावर बोगस पास दिली. आम्ही आत्ता नावेद मुश्रीफ साहेबांच्याकडनं अपेक्षित करतोय की त्यांनी याच्यावरती डिटेलमध्ये जाऊन चौकशी करतील, सुधारणा करतील आणि ते सगळं करण्यासाठी आमचं त्यांना सहकार्य असेल. आत्ता 23-24चा अहवाल आत्ता आला ना, ही अहवालावरची आहेत. 24-25 नाही, 23-24चा अहवाल आहे आत्ता. हे आर्थिक वर्षाची या वर्षीचे प्रश्न आहेत हे. त्याच्यामुळे अहवाल आत्ता एक 15 दिवस आधी मिळतो आम्हाला अभ्यासासाठी. त्यामुळे ते काय वर्षभर विचारायचे प्रश्न नाही आहेत. पण हे ताळेबंदाच्या वेळेस कळतं ना. जाजम खरेदीचं सुद्धा माझं पत्र त्यांच्याकडे आहे अजून प्रलंबित. तर त्याच्यामुळे त्याच्यावरती अजून काही चर्चा झालेली नाही आहे. पण त्यांच्या माहितीनुसार त्यांनी कोटेशन पद्धतीनं जाजम खरेदी केलं असं त्यांचं म्हणणं आहे. फक्त त्यांनी टेंडर काढलेलं नाही आहे त्या बाबतीचं आणि कुठेतरी ही अनियमितता दिसते. अजेंडावरती विषय नव्हता म्हणून तो माझ्या निदर्शनास आला नाही, म्हणून मी त्यांना पत्र दिलेलं आहे की जेव्हा याची चर्चा झाली तेव्हा हा कुठल्याही मीटिंगचा अजेंडावरती विषय नव्हता आणि त्याच्यामुळे ही खरेदी झालेली मला माहिती नाही आणि म्हणून मी ती माहिती त्यांच्याकडनं मागवलेली आहे. संचालक पाटीलला आपलाच फक्त विरोध आहे की महायुतीचे आणखी जे नेते आहेत त्यांचा देखील यामध्ये विरोध आहे?
मी माझा विरोध नोंदवलेला आहे. बाकीच्यांनी अजून त्यांचा विरोध सांगितलाय का नाही माहिती नाही, पण मला का वाटते की संचालक वाढीसाठी विरोध करावा तर मी त्याचं कारण सांगितलं. हा माझ्या बाजूनी माझा विरोध मी व्यक्त केला. मॅडम, याआधी तुम्ही दूध उत्पादकांची बाजू व्यासपीठाच्या समोर येऊन मांडत होता, त्यांना कुठेतरी न्याय मिळत होता. आता महायुतीचा घटक आहे आपण, दूध उत्पादकांना न्याय कसा मिळेल? मी तेच म्हटलं की विरोधक असताना आपण प्रश्न विचारत असतो, तेव्हा त्यांचं जेवढं सहकार्य होईल तेवढं सहकार्य होईल, नाही झालं तर नाही. आपण मग प्रश्न विचारण्याशिवाय काही करू शकत नाही. पण जेव्हा आपण सत्तेचा भाग असतो तेव्हा त्या सत्तेमध्ये सामील होऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यावरती जास्त भर ठेवायचा असतो विचारण्यापेक्षा. त्यामुळे जर आता ते सत्तेचा भाग मानत असतील किंवा जर आम्ही आहोत त्याच्यात म्हणत असतील तर निश्चित ते मला मदत करतील हे प्रश्न सगळे सोडवायला. तुम्ही आता जे मुद्दे मांडले, संचालकांचा आकाशवाऱ्याचा खर्च आहे, महायुतीच्या नेत्यांचे फोटो आहेत, हे सगळं तुम्ही उद्या मांडणार का असं मत तुमच्या सभेमध्ये? नाही, उद्या जर मी हे सगळे प्रश्न मांडले, तुम्ही कोण समर्थक त्या मांडणार काय उद्या म्हणजे सगळे प्रश्न? कुठल्याही सर्वसाधारण सभेला गेल्या 4 वर्षाच्या प्रश्न मांडण्याची संधी अशी मिळत नाही. म्हणजे एवढ्या सगळ्या मॉबमध्ये प्रश्न मांडण्याची संधी मिळत नाही. म्हणून मी दरवेळेस पत्रकार परिषद आधी घेत असते की माझे प्रश्न हे लोकांच्यापर्यंत जावेत. आणि आजही माझी भूमिका ही सभासद हिताचीच राहील. आणि त्याच्यामुळं मी हा निर्णय घेतला आहे की उद्या कुठेही दंगा होईल किंवा उद्याच्या सभेला कुठेही गालबोट लागेल महायुतीच्या अध्यक्ष असताना, असं कुठलीही वागणूक ना आमच्या सभासदांच्याकडून होईल ना माझ्याकडून होईल. नाही, मला कधी प्रश्न 4 वर्षात मी विचारलेच नाहीत सर्वसाधारण सभेला. हे सगळे प्रश्न त्यांना दिलेले आहेत मी ऑलरेडी. अपेक्षित आहे. आता हे बघून त्यांनी जर दिली तर चांगलं आहे. जर मी डिफेन्सला गेले असते तर आज त्यांच्या सोबत बसले असते. हो, बरोबर आहे. मी तेच म्हणते की विरोधात असणं आणि सत्तेत सामील होणं याच्यात फरक हाच असतो की विरोधात असताना तेवढी आक्रमकता आपल्याला दाखवता येते, पण जेव्हा सत्तेत येतो तेव्हा सामंजस्याने काही प्रश्न सोडवावे लागतात. आणि सत्तेत असताना बघा मतभेद असतात, कारण बरेच पक्ष एकत्र आलेले असतात, बरेच वैचारिक मतभेद असू शकतात, त्यातनं सोल्युशन काढून आपल्याला पुढे जायचं असतं. गेल्या वेळची निवडणूक अनेक मुद्द्यावरती गाजली, त्यापैकी एक वासाचा मुद्दा होता. गेल्या 4 वर्षात तुम्ही म्हणजे सत्ताधाऱ्यांनी काय त्यावर विचार केला नाही, पण कागदच्या सभेत मात्र मुस्लिमांनी म्हटले होते की एकदा कायमचा हा प्रश्न मिटवा. त्या संदर्भात हा प्रश्न मिटवायला पाहिजे हे 4 वर्ष मागेच व्हायला पाहिजे होतं. कारण तसे जर मी प्रत्येक मुद्दा यांचा जर काढत गेले ना, प्रत्येक मुद्द्याला मला खोट देता येते. अगदी वाहतुकीचा खर्च टाळायचा हा सुद्धा त्यांचा मुद्दा होता. वाहतुकीवरती खूप खर्च होतो, मग इतके कोटी रुपये दिले गेले, टँकरवरती इतके खर्च झाले. मग आता सुद्धा जर मी हिशोब काढला तर वाहतुकीचा खर्च त्यांचा दुप्पट आहे. तर जर बोलायला गेलं तर त्यांच्या प्रत्येक गोष्टीवरती बोलता येतं. वासाच्या दुधाचा हा प्रश्न आहे, हा विरोधकांचा महत्त्वाचा मुद्दा होता वासाच्या दुधाचा. आणि त्याही वेळेस आम्ही हेच सांगत होतो की वासाचं दूध परत करता येत नाही, टेक्निकली हे शक्य नाही. पण त्यावेळेस त्यांनी लोकांची दिशाभूल केली आणि लोकांना सांगितलं की आम्ही सत्तेत आल्यावरती आम्ही करू, पण त्यावेळेस नाही झालं. आणि नंतर त्यांनी हेही कबूल केलं की असं करता येत नाही म्हणून मध्यंतरी. पण आता मुश्रीफ साहेबांनी सांगितलेलं आहे कागलच्या सभेमध्ये, त्यानंतर अधिकारी कामाला लागतील अशी अपेक्षा आहे. सीएम साहेबांशी तुमची चर्चा झाली, त्यांनी तुम्हाला विरोधात बसायला सांगितलं, काही व्यासपीठावर बसू नका? आम्ही चर्चा झाली तेव्हा सीएम साहेबांनी फक्त एवढंच सांगितलं की आपल्याला महायुती म्हणून भविष्यात लढायचं आहे, महायुती धर्म पाळायचा आहे, त्यामुळे तुम्ही योग्य तो निर्णय घ्याल, मला तुमच्यावरती विश्वास आहे. आपले प्रश्न 23 ते 24 या काळातले आहेत. या कारभाराबाबत अनियमितता तुम्हाला दिसली, मात्र दुसरीकडे आपल्या पुत्राच्या कारकिर्दीमध्ये गोकुळची बदनामी होऊ नये. दुसरीकडे मुश्रीफ असं पण म्हणतात की गोकुळचा कारभार एकदम स्वच्छ आहे, पारदर्शक आहे. यामध्ये कुठंतरी एक भूमिका दुटप्पी मुश्रीफांची दिसली. मग यावर तुम्ही मुश्रीफांच्याकडे कसा न्याय? कारण 23 आणि 24च्या वर्षाच्या कारभारावर तुमचे प्रश्न आहेत, पण या प्रश्नावर उत्तर कसं देत आपल्याला? आता ते उत्तर ते देणार आहेत, मी कसं सांगू त्यांचं काय उत्तर असणार आहे? त्यांनी उत्तर देऊ देत, त्याच्यावरती मी प्रतिक्रिया देईन. भाऊ म्हणून तुम्ही एक पाय मागे आलेला आहात. हो, मी अजूनही म्हणते की नावेद मुश्रीफ जेव्हापासून चेअरमन झाले त्यांनी नेहमीच माझ्याशी सहकार्याची भूमिका दिलेली आहे. म्हणजे त्यांनी कधी असं कुठली गोष्ट टाळलेली नाही आहे. त्याच्यामुळे मला अजूनही आशावाद आहे की भविष्यात सुद्धा ते मिळून काही प्रश्न सोडवायचा माझ्याबरोबर प्रयत्न करतील.
फक्त त्यांची भूमिका काय असेल किंवा त्यांनी अशी का भूमिका घेतली याचं उत्तर मी नाही देऊ शकत. मुश्रीफ साहेब अशी का भूमिका घेत आहेत किंवा आज सतेज पाटलांची काय भूमिका असणार आहे नक्की त्यांनी सुद्धा क्लिअर करावी ना. जर आज महायुतीची सत्ता आहे गोकुळमध्ये तर मग आज ते सत्तेच्या बाहेर आहेत असं आम्ही समजू की अजूनही त्यांना सत्तेतच राहायचं असं आम्ही समजू. महायुती हे तुम्ही म्हणताय, हसन मुश्रीफ मान्य करत नाही. पण मुश्रीफ साहेबांनीच तर म्हटलं तर महायुती आहे आणि महायुतीत खडा पडेल असं काय करू नका म्हणून त्यांचंच तर स्टेटमेंट आहे. कारण ज्यावेळी त्यांना बाईटसाठी आम्ही गेलो होतो त्यावेळी ते आघाडी म्हणतायत, महाविकास युती म्हणत नाही. गोकुळचा अध्यक्ष फक्त महायुतीचा आहे. मग असं कसं होऊ शकेल ना. भूमिका वेगळी आणि आता तुम्ही म्हणताय की महायुती म्हणून ही हे बघा, महायुतीचा अध्यक्ष आहे पण सत्ता आघाडीची आहे, पण तरी सुद्धा महायुतीचा घटक म्हणून तुम्ही स्टेजवरती येऊन बसावं ही विनंती आहे. मग हे सगळं असं नाही होऊ शकत ना. तेव्हा आता जी तुम्ही महायुती सांगताय हीच महायुती आगामी निवडणुकीत राहणार. हो, असं मी मुश्रीफ साहेबांच्या स्टेटमेंटमधनं ऐकलं ना की भविष्यात महायुती म्हणूनच आपल्याला सगळ्यांना लढायचं आहे, महायुतीत खडा पडेल असं काही वागू नका, अशीच काही स्टेटमेंट देऊ नका. कोणाला तुम्हाला महायुती झाल्यानंतर संचालकांच्या 4 बैठका झाल्या की नाही? हो झालं, त्यांच्या होतच असतात. त्यांना बोलवलं का त्यांनी? आता पण तोच तर प्रश्न, अहवालात सुद्धा फोटो नाही आहे म्हणूनच मी विचारते ना. म्हणून तर मी तो पण मुद्दा घेतला की अहवालात महायुतीच्या एकाही नेत्याचा फोटो नाही आहे म्हणजे विद्यमान. तर त्यामुळं मला त्यांच्याबरोबर बसून या सगळ्याला मान्यता आहे हे असं दाखवून द्यायचं नाही आहे आणि म्हणून मी स्टेजवरती दुर्गावतार दिसणार आहे. महायुती म्हणत आणि महाविकास आघाडी म्हणत तुम्ही सगळ्या सभासदांना गोंधळात टाकत नाही असं वाटतंय का? मला काय वाटतंय माहितीये का, नक्की सत्ता कुणाची आहे? तुमच्या सगळ्यांच्या भूमिकेमुळे सभासदांना एक्झॅक्टली सत्ता नक्की कोणाची आहे हे अजून संभ्रम मिटलेला नाहीये. म्हणून स्टेजवरती मी जात नाहीये कारण माझा सभासद कुठेतरी गोंधळात पडू नये म्हणून आजही माझ्या सभासदाला एवढं आश्वासित करते की मी आजही त्याच भूमिकेत आहे जे 4 वर्षापूर्वी होते आणि मी आजही माझ्या सभासदांच्या बरोबरच बसणार आहे आणि त्यांच्या बरोबरच राहणार आहे. एकीकडे म्हणतात तुम्ही सभासदांच्या बरोबर बसणार आहे पण तितका ताकदीने विरोध पण करणार नाहीये. तुमची भूमिका संदिग्ध नाहीये का? नाही, माझा विरोध जो आहे तो 23-24च्या कारभारावरती आहे. त्या विरोधाचे मी प्रश्न ऑलरेडी त्यांना विचारलेले आहेत. फक्त त्यांचं मत असतं की नेहमी तिथे जर आम्ही आलो तर गोंधळ होतो, सभेमध्ये सभासदांच्या प्रश्नाला व्यवस्थित उत्तरं दिली जात नाहीत, इतके लांबून सभासद येतात, त्यामुळे शांततेत सभा पार पाडावी असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं की महायुतीचा अध्यक्ष आहे तो देवेंद्रजी फडणवीस यांच्या शिष्टाईमुळे झालेला आहे आणि आज माझ्या मुख्यमंत्र्यांचा मान ठेवणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे आणि म्हणून त्यांच्या मानाखातर आम्ही उद्या कुठल्याही प्रकारचा दंगा करणार नाही, कुठल्याही प्रकारचा काही मोठ्याने विरोध करणार नाही, पण सगळ्या सभासदांच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करणार. त्यामुळे माझी भूमिका क्लिअर आहे की विरोध न करता सभा कशी शांततेत पार पडण्यात येईल हेच आम्ही बघू. किमान सभासदांच्या प्रश्नाला उत्तरं मिळतील. 4 वर्ष आमच्यामुळे सभा झाली नाही हे जे ते म्हणतात ते यावेळेस कदाचित म्हणू शकणार नाहीत. थोडक्यात सभा शांततेत चालेल पण सगळे प्रश्न मी विचारणार अशा भूमिकेत आपण आहात. हो बरोबर. हो, म्हणजे एकंदरीत तुम्ही सभासदांच्या बरोबर दरवर्षी असते तसं असणार 100%. सगळे प्रश्न विचारणार म्हणजे मी युती धर्मही पाळणार आणि सभासद हितासाठी सुद्धा युती धर्म पाळणार म्हणजे कुठेही गालबोट लागू देणार नाही आणि सभासद हितासाठी मी प्रश्न पण विचारणार. मुश्रीफ साहेब महायुतीचे नाहीत, नाही तसं नाही.